सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 221 नंबरच्या सत्संगात प्रवेश करत आहोत. गेली अनेक सत्संगापासून आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सांगितलेले अनादीचे व नित्य 4 पदार्थ, जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर याचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघितल्यानंतर आपल्या पूर्वजांनी निर्णयात्मक जे विषय हाताळले आहे त्याच्या अनेक विषयाचं चिंतन केलं आपण. आणि त्यानंतर नामधारक वासनिकांच्या मनातला धर्माच्या प्रती असलेला न्यूनगंड, भीती ही निघून जावी या अनुषंगाने आचार व आचार मालिकेचं मध्ये नामधारक वासनिक दशेत असताना आपण कोणता आचार करू शकतो याचा विचार केला. आणि हा विचार केल्यानंतर सर्वज्ञ श्रीचक्रप्रभू निरूपित जे 4 अवतार आहे परमेश्वरी, त्या निरूपित अवतारावरती आपण चिंतन केलं. श्रीचक्रप्रभूंनी स्वतःविषयी जे वैशिष्ट्यपूर्ण तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलं आहे त्याचंही चिंतन केलं. खरं म्हणजे धर्म हा चिंतनाचा विषय आहे. ज्यावेळेस तुम्ही चिंतन कराल त्यावेळेस तुम्हाला काहीतरी त्यात भेटेल, समजेल, कळेल, जाणवेल आणि त्यावरती चालण्याची एक हिंमत येईल. आज आपली चिंतन कमी झालं आहे म्हणून चिंता वाढलेली आहे. आपल्या पूर्वजांनी आटन, विजन, भिक्षा, भोजन हे जे नित्य विधी सांगितलेलं आहे. विजन म्हणजे चिंतन, कुठंतरी एकांतात जाऊन आपण चिंतन करणं. परमेश्वराने सांगितलेलं जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाचं, आचाराविचाराचं, त्यागाचं आपलं शिवालोकन किंवा आत्मचिंतन करून त्यावरती ठाम राहण्यासाठी, वैचारिक परिपक्वता निर्माण होण्यासाठी चिंतन अत्यंत गरजेचं आहे. चिंतन केलं, एक नियोजनबद्ध कार्यक्रम आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या माइंडमध्ये सेट होऊन जातो आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढे चालता येतं. कारण धर्म हा खूप मोठा आहे. परमेश्वरांनी तत्त्वज्ञान सांगितलेलं ते खूप मोठं आहे. त्यावरती नियोजनाव्यतिरिक्त आपण चालू शकत नाही, जाऊ शकत नाही आणि परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत पोचू पण शकत नाही. हे करायचं असेल तर तेवढ्याच मोठ्या प्रमाणात चिंतन पण लागेल, नियोजन पण लागेल, आयोजन पण लागेल. परंतु आपल्या हिताचं आपल्याला कळत नाही, समजत नाही आणि म्हणून आपण फक्त धर्माला वापरायचा प्रयत्न करतो. गरज पडली धार्मिकता करायची, गरज पडली त्या पद्धतीनं परंपरागत आलेल्या ज्या गोष्टी आहे त्या सांभाळायच्या आणि पुढं चालत राहायचं. हे मात्र धर्म न समजून घेतल्यामुळं आपल्या जीवनात होत राहतं. आणि म्हणून आपल्याला मिळालेलं जे तत्त्वज्ञान आहे, परमेश्वर प्राप्ती आहे किंवा परमेश्वर भक्ती आहे, परमेश्वराचा बोध आहे, याची किंमत आपल्याला कळत नाही. वेळ निघून जाते आणि वेळ निघून गेल्यानंतर कळून मात्र उपयोग नाही. म्हणून जोची अवसर विषया तो ब्रह्मविदेश, एक विशिष्ट वय असतं प्रत्येक गोष्टीचं. त्या वेळेत त्या गोष्टी जर केल्या तरच त्याचा फायदा होतो. आणि म्हणून आपण सुद्धा ह्या ज्या गोष्टी आहे या त्यावेळेसच केल्या पाहिजे आणि करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून योग्य वेळी योग्य चिंतन, योग्य तत्त्वज्ञान, योग्य मार्गदर्शन, योग्य प्रेरणा जर आपण घेतली तर आपण योग्य ठिकाणी पोहोचू. कारण रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो रस्ता आपल्याला समजला आहे, कळाला आहे, परंतु त्यावरती सातत्यपूर्ण चालण्यासाठी आपल्याला आधाराची गरज आहे. आणि तो आधार तत्त्वज्ञानाचा आपण घेतला पाहिजे, मार्गदर्शनाचा, प्रेरणेचा आपण घेतला पाहिजे. परमेश्वराने आपल्याला तर दिलेला आहे, पॉझिटिव्ह विचार दिलेले आहे. प्रयत्न जर केला तर मी सहाय्य करीन असा शब्द दिलेला आहे. आणि ज्या वेळेस जे करायचं, जी जीवाची कड आहे ती जर केली तर परमेश्वर म्हणतात माझी कड मी केलेलीच आहे, राहिली ती बाकी जीवाची. आणि पुढं जे बी करण्याची गरज पडेल किंवा कड आहे ती परमेश्वर करणारच आहे. तू उभा ठाकलेशीची पुरे सिद्धी ते येथूनच नाही येईल. आपल्याला फक्त उभं राहायचं, पण ते उभं राहणंसुद्धा आपल्याला जमत नाही. कारण का, तर आपल्याला त्यातलं मर्म माहीत नाही, त्यातली किंमत माहीत नाही, त्यातली प्राप्ती माहीत नाही, त्यातली जे हिताच्या अनुषंगाने आपल्याला फायद्याचं परमेश्वराने सांगितलं ते लक्षात येत नाही. त्यावरती ठाम निश्चय आपला होत नाही. ठाम निश्चय नाही होण्याच्या पाठीमागचं कारण जे जसं आहे तसं आपण जाणून घेतलेलं नाही, समजून घेतलं नाही. कारण धर्म हा बुद्धिवादी आहे, बुद्धीशी निगडीत आहे, विचाराशी निगडीत आहे, आचाराशी निगडीत आहे. आणि ते आपल्याला अवघड वाटतं कारण ते ऊर्ध्वगतीचं आहे. सोपं जे आहे अधगतीचं ते आपण आपोआपच करत आलो. आणि ह्याच अनुषंगाने परमेश्वराने आपल्याला विधी आणि अविधी पण सांगितलेलं आहे, काय करायचं आहे.
किंवा काय करायचं नाही. आणि म्हणून आपण काय करायचं नाही याचा विचार करून आपण आविधीचं चिंतन करत आलो. ही आविधी करत असताना फक्त सूत्राचं चिंतन आपण करतो आहे. सूत्राच्या माध्यमातून परमेश्वराने या जीवाकडून केलेली अपेक्षा. आपल्याला काय करायचं नाही हे जर कळालं तर आपोआपच त्यापासून आपण सावध राहू, आपण वाचू स्वतःला आणि परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत निसंशय आणि अडचणीचं अडथळ्याचं आपण जाऊ. म्हणून आपल्याला काय करायचं त्यापेक्षा काय नाही करायचं हे आपण प्रथम समजून घेतलं पाहिजे. जीवामध्ये अनंत दोष आहे, अनंत गुण आहे. तर ह्या दोषाचं चिंतन आपण करून जर गुणामध्ये परावर्तन केलं, बदल केला तरच आपण परमेश्वरापर्यंत पोहोचतो. म्हणून अविधीचं आपण चिंतन करत असताना आपण अनेक सूत्राचं चिंतन करतो आहे. काही सूत्रांचे अनेक अर्थ पण आपल्या पूर्वजांनी लावलेले आहे. त्यातला कोणता तरी अर्थ जो समजेल, कळेल. एखादं सूत्र असं असतं का जे आपल्याला कन्फ्युजन करून जातं, संभ्रमावस्थेत नेतं. परंतु सामाजिक दृष्टिकोनातून कोणतं योग्य वाटतं असा विचार करून आपण ते स्वीकारलं पाहिजे. ते आपल्या फायद्याचं आहे. आणि वैयक्तिक आचार हा आपला असला पाहिजे, कारण आचार्य याचा धर्म. परमेश्वराने तत्त्वज्ञान तर खूप मोठं सांगितलं आहे आणि सर्वांनाच सांगितलं आहे. सर्वच ते करतील याची काही गॅरंटी नाही. म्हणून आपण आपल्या हिताच्या अनुषंगाने आपण काही गोष्टी स्वीकारायच्या असतात. समाज जे स्वीकारतील ते समाजाला सांगायचे असतात. आणि आपलं वैयक्तिक करण्याचा विषय तो जर समाजाला आपण सांगत गेलो तर मात्र त्याचा प्रभाव पडणार नाही. म्हणून आपण वैयक्तिक करण्याचा विषय आपण आपल्या जीवनाशी निगडीत असलेला विषय आपण स्वीकारला पाहिजे, तो आचरणात आणला पाहिजे. समाजात राहत असताना सामाजिक दृष्टिकोनातून जे मांडायचं आहे, जे करायचं आहे, तो सेन्स आपल्याला असला पाहिजे. उठणं, बसणं, बोलणं, खाणं, पिणं हे सारं धर्माला जर पकडून, धर्माला लागून जर आपलं असलं तर तीच आपली परमेश्वराने आपल्याकडून धार्मिकतेची अपेक्षा केलेली आहे. आणि यातूनच आपण थोडं थोडं परमेश्वरापर्यंत, परमेश्वरच आपल्याला घेऊन जात असतो. म्हणून या गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजे. आपण मागे बघितलं, येथूनही तुम्हा सकळी व्हावं की, परमेश्वराचा अत्यंत महत्त्वाच्या सूत्राला आपण स्पर्श करून थांबलो होतो. परमेश्वर स्वतः सांगतात, येथूनही म्हणजे माझ्याकडूनच सकळही तुम्हाला होणार आहे. जर परमेश्वराकडूनच होणार आहे तर आपण का धडपड करतो आहे, आपण का काळजी करतो आहे, आपण का चिंतन करतो आहे, आपल्याला का टेन्शन आहे, का ट्रेस आहे. जे बी मिळणार आहे ते परमेश्वराकडून आपण मिळणार आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, आपण फक्त प्रयत्न करायचे, आपण प्रार्थना करायची, आपण आस धरायची, चतुर्विध दुःख करायचे, तत्त्वज्ञान समजून उमजून घेतल्यानंतर त्यावरती चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. देणार तर परमेश्वरच आहे. त्याच्यामुळं परमेश्वराकडूनच परमेश्वर होत असतो, परमेश्वराकडूनच सर्व काही प्राप्त होत असतं. मग ते ज्ञान असेल, प्रेम असेल, किंवा परमेश्वराची प्राप्ती असेल, अनादि अविद्येचा छेद असेल, शाब्दज्ञानातून अप्रोक्ष ज्ञानात, अपरोक्ष ज्ञानातून सामान्य ज्ञानात, विशेष ज्ञानात, मग कर्माचं क्षालन, मळाचं क्षालन, अयोग्यतेचं क्षालन, हे सर्व काही परमेश्वर करत असतो. आपल्याला फक्त उभं राहायचं आहे, आपल्याला फक्त हाव धरायची, इच्छा ठेवायची आहे आणि त्यावरती प्रयत्न करून सातत्यपूर्ण त्यावरती चालत राहायचं आहे. म्हणून परमेश्वर आपल्याला शब्द देतात, प्रॉमिस करतात की येथूनची तुम्हा सकळे व्हावं की, सर्व काही तुम्हाला जे होणार आहे ते आमच्याकडून होणार आहे आणि आम्ही ते तुम्हाला देणार आहे. आता द्यायचं परमेश्वराने ठरवलेलं, घ्यायचं आपण ठरवणं महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण घ्यायचं ठरवत नाही तोपर्यंत आपल्याला अडचणी मात्र भरपूर आहे, अडथळे आपल्याला भरपूर आहे आणि तोपर्यंत परमेश्वरही आपल्याला देऊ शकत नाही. कारण जीवाच्या स्वतंत्रतेला परमेश्वर स्पर्श करत नाही, हात लावत नाही. जबरदस्ती परमेश्वर कोणत्याही जीवावरती करत नाही. परमेश्वर फक्त तत्त्वज्ञान मांडतात, कशाने काय होईल, कशाने काय होईल. निर्णय मात्र आपल्याला घ्यायचा आहे आणि म्हणून तो निर्णय आपल्याला घेण्यासाठी अभ्यासाची गरज आहे, तत्त्वज्ञानाची जाणीवेची गरज आहे. कारण निर्णयापर्यंत जाण्यासाठी काहीतरी आपल्या डोक्यात सामर्थ्य असलं पाहिजे, सामुग्री असली पाहिजे. आडात असेल तर पोर येतील, तसं आपल्याकडं काहीतरी असेल तर आपण निर्णयापर्यंत जाऊ आणि म्हणून हा निर्णय आपला असला पाहिजे. परंतु इथं जसं आहे तसं आपण राहणं परमेश्वराला अपेक्षित आहे. विनाकारण डुप्लिकेशनला किंवा दाखवण्याला किंवा तरी काहीतरी सांगण्याला काही अर्थ नाही. राजस प्रवृत्ती असते, तामस प्रवृत्ती असते, ती दाखवण्याची प्रवृत्ती त्याच्यामध्ये जास्त असते का माझ्याकडं काय आहे आणि एक भ्रम निर्माण झालेला आहे, माझ्याकडे जे आहे त्यातूनच मी परमेश्वराला प्राप्त कराल. परंतु परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे, द्रव्य संपत्तीने जीव परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही. गदोनायक नावाचे रामदेव
राजा जे होते महाराष्ट्राचे, त्यांचे खजिनदार होते. ते अत्यंत श्रीमंत होते. परमेश्वराला ते विनंती करून परमेश्वराला ते आपल्या घरी घेऊन जातात. घरी घेऊन गेल्यानंतर आसन तयार करून देवाचं पूजन करतात आणि तेही पूजन अत्यंत अनमोल असे हिरे, माणिक, मोती, द्रव्य यांनी करतात. आणि ते केल्यानंतर समोर अत्यंत समाधानपूर्वक देवाच्या समोर बसतात आणि देवाला विचारतात की देवा, आमच्याकडे अजूनही खूप काही द्रव्य आहे की जे अनमोल असे हिरे, माणिक, मोती की जे अजून कोणाने पाहिले पण नाही आहे. तर त्यांनी जर आम्ही तुमची पूजा केली तर परमेश्वराला आम्ही प्राप्त करू शकू का? परमेश्वर आम्हाला प्राप्त होईल का? देव म्हणतात राजे राजवाडे जे आहे त्यांना काही परमेश्वर नको आहे आणि त्यांच्याकडे काही संपत्ती नाही आहे का तुम्हाला तो प्राप्त होईल संपत्तीनं. म्हणून द्रव्य संपत्तीनं परमेश्वर प्राप्त होत नाही. पण ही राजस तामस जी प्रवृत्ती असते त्यांना असं वाटतं माझ्याकडे जे आहे त्यातूनच मला देव मिळणार आहे आणि ते त्यातूनच अडकतात. ह्या भ्रमातून निघण्यासाठी परमेश्वरांनी आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि जसं आहे तसं आपण जर परमेश्वरापर्यंत गेलो तरच परमेश्वरसुद्धा आपल्याला प्राप्त करणार आहे. डुप्लिकेशनला इथं महत्त्व नाही. एक फोटोग्राफर असतो, तो फोटोग्राफर आपल्या दुकानासमोर एक बोर्ड लावतो की 20 रुपयात फोटो काढून मिळेल, परंतु तुम्ही जसे आहे तसेच तो निघेल. 30 रुपयात फोटो काढून निघेल, परंतु तुम्हाला जसा पाहिजे असेल तसा तो तुमचा फोटो निघेल. आणि 50 रुपयात फोटो निघेल, परंतु समाजाला जसा पाहिजे तसा तो निघेल. एका व्यक्तीनं त्याला विचारलं की हे 3 बोर्ड तू लावले तर सर्वात जास्त ग्राहक हे कोणत्या फोटो काढण्यासाठी येतात? त्यांनी स्पष्ट आणि पारदर्शक उत्तर दिलं. ते म्हणे फक्त आणि फक्त आत्तापर्यंत एकच ग्राहक माझ्याकडे आला आणि तो 50 रुपयाचा आहे. म्हणजे जास्त पैसे देऊनसुद्धा तोच फोटो काढणारे ग्राहक मला भेटले. म्हणजे काय की समाजाला जसे दिसायला पाहिजे त्या पद्धतीनं फोटो काढणाऱ्यांची प्रवृत्ती, फोटो काढणाऱ्यांची संख्या जास्त आहे. परंतु या उलट अध्यात्मामध्ये आहे. परमेश्वर म्हणतात तुम्ही जसे आहे तसे दिसले पाहिजे आणि जो आहे जसा आहे तसा तो बोलेल तसाच तो राहील आणि त्याला तसंच प्राप्त पण होईल. त्याच्यामुळं आपल्या प्राप्तीचा पाठीमागचा हेतू आपलं राहणं, आपलं दिसणं, आपलं वागणं, आपलं बोलणं हे जसं आहे तसं असलं पाहिजे. ही राजस प्रवृत्ती, तामस प्रवृत्ती जशी आहे तशी न दाखवता जसं नाही आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न करतात. मग अध्यात्मामध्ये सुद्धा असे बरेच आपल्याला लोक दिसतात. परंतु परमेश्वर सर्वज्ञ आहे. परमेश्वर सर्व जाणतात. अनंत लीलेच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला हे दाखवून दिलेलं आहे. मार्केटांच्या काही लीळा घ्या तुम्ही की त्यांनी किती वेळा चोरी केली, खोटं बोललं तर परमेश्वराने त्याची चोरी पकडली, खोटं बोलणं बी सांगितलं. 2 स्त्रिया असतात, त्या परमेश्वराकडे येतात. आता परमेश्वराकडे येण्याच्या अगोदर त्यांनी अन्य साधूंचा एक गुरु बनवलेला असतं आणि त्याला ते लाडू बनवायला घेऊन जाण्यासाठी लाडू बनवतात. परंतु देवाला पाहिल्यानंतर त्यांची जी मुलगी असते ती देवाला वेधल्या जाते आणि ती म्हणते देवासाठी आपण 5 लाडू करू आणि मग ते वेगळे 5 लाडू देवासाठी बनवून आणतात. आता पहिले त्या गुरुकडे जातात, त्या गुरुला सांगतात की बाबा आम्ही 5 लाडू असे बनवलेले आहे, असे श्री चांगदेव रावळांसाठी, बाकीचे तुम्ही घ्या. ते तिरडीला पाय मारतात. ते म्हणले घेऊन जा, मला काहीच नको. मग एक प्रवृत्ती द्वेषाची जी आहे ती त्याच्यामध्ये असते आणि परमेश्वराकडे ते येतात. परमेश्वराकडे आणल्यानंतर ते जे 5 लाडू देवासाठी त्यांनी बनवलेले असतात तेच 5 लाडू देव बरोबर निवडून घेतात. म्हणजे परमेश्वर सर्वज्ञ आहे, परमेश्वराला सर्व कळतं. अशी अनंत लीळा आहे. परंतु तरीही आपण भ्रमात आहोत की देवाला काही कळत नाही आणि मग आपण वागतो काय, बोलतो काय, राहतो काय, त्यांनी काय फरक पडतो, अशी मानसिकता आपण तयार झालेली आहे. परंतु परमेश्वराचे CCTV कॅमेरे सगळीकडे आहे. परमेश्वर सर्व व्यापक आहे, सर्व साक्षी आहे. त्यामुळं आपण जे करतो, जे वागतो, जे बोलतो, जसं आहे तसं परमेश्वरापर्यंत पोचतं. आपण समाजाला किती काही चुकीचं दाखवत असलो, किती काहीतरी सांगत असलो, जोपर्यंत या भ्रमातून आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याला मात्र प्राप्त होणार नाही. परमेश्वराकडूनच आपल्याला जर सर्व होणार आहे तर मग आपण टेन्शन, स्ट्रेस, चिंता करण्याची काही गरज नाही. आपण परमेश्वरांनी आपल्याकडून जी अपेक्षा केली त्या अपेक्षेत कसं उतरू, ते करण्यासाठी कसा प्रयत्न करू आणि ते सातत्य शेवटपर्यंत कसं टिकू, यावरती आपण विचार केला पाहिजे. यावरचं चिंतन करूनच आपण पुढं गेलो पाहिजे. पुढचं सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. देव महादाईसाला म्हणतात की वानऱ्या आता म्हातारी तुम्हा लागे का, कवने अर्थे वंचिजेने, बाई तुम्ही या ते पुशीजे पुरी कर नागदेवायचे न म्हणजे, हाई तिच्या जवळी कान झाला असे. वानऱ्या म्हणजे आचार्यांना देव म्हणतात की ही जी म्हातारी आहे आता तिचा सांभाळ, तिची जबाबदारी ही तुम्हाला दिलेली आहे
आणि तेच कोणत्याही गोष्टीला कोणत्या अर्थ तिला सांगायला, तत्त्वज्ञान सांगायला तिचं वंचन करू नका, म्हणजे वंचित ठेवू नका. जे बी आहे ते मोकळ्या मनाने तिला सांगा, कोणत्याही प्रकारचं मनामध्ये न्यूनगंड न ठेवता, संशय न ठेवता हे तिला सांगा. आणि उलट परमेश्वर महादाईसाला पण सांगतात, बाई तुम्ही या ते पुशीचे तुम्हीसुद्धा याला विचारा. तुमच्या मनामध्ये सुद्धा असं वाटून देऊ नका की यांना कसं विचारणार. आपल्या मनामध्ये बरेच ग्रह आहे या गोष्टीच्या बाबतीत, विकल्प आहे. पुरीकर नागदेवायचं न म्हणजे कारण पाठीमागचं सर्व बॅकग्राऊंड आचार्यांचं महादाईसाला माहीत होतं, ते बहीण भाऊच असल्यामुळं. तर पुरीकर नागदेव असं काही म्हणू नका, सर्व धांडाळे त्यांना माहीत होते. आणि आता याला काय येतं आणि याला काय विचारावं आणि हा काय शिकला असेल, अशी भावना न्यूनगंड आपण केलेली राहते. कारण पूर्वश्रमातल्या व्यक्तीकडं पूर्वश्रमाच्या सारखंच आपण पाहत राहतो. कारण ते आपला विकल्प असतो, आपण त्याच्यातून बाहेर पडणं एवढं सोपं नसतं. कारण त्या व्यक्तीचं जर आपल्याला बॅकग्राऊंड माहीत असेल तर आज काय त्यांच्यामध्ये बदल झालेला, आज तो कुठं गेलेला आहे किंवा कुठं आहे याचा आपण कधीच विचार करत नाही. आपण तो म्हणतो मला माहिती आहे मागे काय, मला माहिती आहे मागे काय. कारण यातून आपण बाहेर पडत नाही ना आपण, कारण जीव दोषदर्शी काय त्या दोषाकडेच तो पाहत राहतो. आणि संशय प्रवृत्ती ही प्रत्येकामध्ये असते. आचार्यांमध्ये होते ती, देवावरती त्यांनी संशय घेतला, पण परमेश्वराची कृपा असल्यामुळे परमेश्वरकडून त्यांचं ते काढून टाकलं आणि त्या दोषातून आचार्यांना परमेश्वरांनी वाचवलं. परंतु आपल्या मनामध्ये मात्र तो निघत नाही. म्हणून महादाईसाला देव स्पष्ट सांगतात का आता तुम्ही पाठीमागचं बॅकग्राऊंडचा विचार नका करू, हे आता खूप बदललेले. पुरीकर नागदेव याला समजूही नका आणि म्हणूही नका म्हटले. हा इथेच्या जवळीका जाणाला असे, आता माझ्या जवळ आलेला आहे, तो माझ्या जवळचा झालेला आहे. त्याला फक्त मी आवडतो आहे आणि मलाही ते आवडतात. त्याच्यामुळं तुम्ही यांना विचारा, कोणत्या प्रकारचा संशय शंका न घेता. हे आपण आचार्यांना जरी दिलं, महादाईसांना जरी देवानी हे सांगितलेलं सूत्र आहे, तर आपण दररोज समाजामध्ये फिरत असताना अशा कितीतरी लोक आपल्या समाजात आपल्याबरोबर येतात राहतात, परंतु आपण पाठीमागचं न्यूनगंड ठेवत असतो. यांनी मला असं असं बोललेलं आहे, यांनी मला असं असं सांगितलेलं आहे, यांचं असं असं लोकांनी मला सांगितलेलं आहे, याचं असं असं मला माहीत आहे. ह्याच विचारावरती आपण चालत असतो. आणि हीच साधना आहे की यातून आपण बाहेर पडायचं आणि आपल्याला शुद्ध करायचं, आपली दृष्टी, आपली विचार आपल्याला बदलायचे. परंतु ती राजस तामस प्रवृत्ती ज्या व्यक्ती लोक असतात त्यांच्या डोक्यातून ती शक्यता जात नाही. त्याला सात्विकतेकडे त्याला न्यावं लागेल. आणि ते बी वय लागतं, एखादं विशिष्ट वयामध्ये तो बरोबर बाहेर पडतो. परंतु वय जर निघून गेला, जरठाधारी मी अधिकार नाही, जरड झाले तर त्यालाही बदलणं एवढं सोपं नसतं. आणि त्याला कोणी बदलावण्याचा प्रयत्न केला तेही सोपं नसतं. त्याच्यामुळं त्याला प्रयत्नपूर्वक, ऊर्ध्वगतीचं हे कार्य असल्यामुळं प्रयत्नपूर्वक सातत्यपूर्ण त्याला तो बदल त्याच्या जीवनामध्ये घडून आणावा लागेल. अन्यथा धर्म इतका सोपा नाही, जितका सोपा आहे तितकाच अवघड आहे. आणि या धर्मावरती आपण जितक्या सहजतेने परमेश्वराने आपल्याला आणलेलं आहे, तेवढ्या सहजतेने या धर्मावरून सुद्धा आपण जाऊ आणि किती मोठं नुकसान होईल याचं मात्र आपण चिंतन करत नाही, लक्षात घेत नाही. आणि म्हणून या अशा छोट्या छोट्या आविधीमध्ये आपण अडकत राहतो. महादाईसाला देवानी हेच सांगितलं आहे की बाई आता तू असं बघू नको त्यांच्याकडं, निसंशयपणे आता तिथंच हा बोलेल, दुसरं कोणाचं स्वतःचं काही बोलणार नाही. म्हणून तुम्ही कधी काही त्यांना विचारा. आणि आचार्यांना सांगताय तुम्ही त्यांना सांगा. महादाईसाला सांगतात का पाठीमागचा तो विचार जो तुमच्या मनात आहे त्यांच्याविषयी तो मात्र आता काढून टाका, तसं मनात काही आणू नका. बाई परमप्रीती कीजे पण विशिष्ट बुद्धी न कीजे, असं म्हणताच त्यांना असं वाटलं की आता ही देवासारखेच झाले, देवच झाले की काय. आणि म्हणून देवाने लगेच सावधानतेचा इशारा पण महादाईसांच्या माध्यमातून आपल्याला पण दिलेला आहे. कारण आपली एखाद्यावरती निष्ठा बसते, प्रेरणा असतं, त्यावरती एवढी निष्ठा बसते का आपण देवच त्याला समजायला लागतो किंवा तोच सर्व काही मानायला लागतो. परंतु परमेश्वर स्पष्ट सांगतात बाई परमप्रीती करा, प्रेम करा, आपलं म्हणा, त्याला आदर करा, त्या आदरातून त्याचं प्रत्येक गोष्ट ऐका, त्याची सेवा करा, परंतु विशिष्ट बुद्धी ठेवू नका. म्हणजे काय का त्याला परमेश्वर समजू नका, परमेश्वराच्या ठिकाणी त्याला मानू नका, त्याला बघू नका. अन्यथा तोही धर्मावरून जाईल आणि तुम्ही धर्मावरून जात. कारण कोणताही जीव परमेश्वर होऊ शकत नाही. परमेश्वर असतो, जीव असतो. ज्याप्रमाणे आपणसुद्धा अगोदर देवतेला परमेश्वर समजून भजन केलं म्हणून अनंत सृष्टी आपल्या वाया गेल्या, तो विकल्प इथंसुद्धा घडला तर आपली ही सृष्टी वाया जाईल. आणि म्हणूनही सर्वात मोठा दोष, आपण या दोषापासून सतत वाचलो पाहिजे. कारण कमी बुद्धीचे, अगदी कोमळ ज्ञानी जे असतात
नाजूक जे लोक असतात, नवीन नवीन परमेश्वराच्या भक्तीला किंवा दैवराटीत आलेले असतात, तर यांच्याकडं या गोष्टी होण्याच्या शक्यता असतात. म्हणून कोमलज्ञानी विखोयुग्न सांगितलेलं आहे. त्यासाठी ज्ञाताविरक्ताचा संग करून त्याच्याकडून समजून उमजून घेऊन आपण धर्म जोपासायचा असतो, सांभाळायचा असतो, बघायचा असतो. म्हणून बाई परमप्रीती कीजे पर विशिष्ट बुद्धी न कीजे. विशिष्ट बुद्धी कोणावरच आपण केली नाही पाहिजे आणि कोणालाच परमेश्वराच्या ठिकाणी बघितलं नाही पाहिजे. मग ते स्थान असेल, देवपूजा असेल, विशेष असेल, प्रसाद असेल किंवा किती ज्ञानी साधुसंत असेल, किती आचारवंत साधुसंत असेल किंवा बाईचं असेल, आचार्य असेल, महादाईचं असेल, यांनासुद्धा परमेश्वराच्या ठिकाणी पाहणं हे सर्वात मोठा दोष आहे, सर्वात मोठा विकल्प आहे. त्यातूनच धर्मावरून आपण जाण्याची शक्यता आहे. म्हणून या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. ही ऊनी गवनाचे घर न रिगी आपणच याचे घर रिगीजे. हे म्हणजे शास्त्र, हे म्हणजे परमेश्वर, तत्त्वज्ञान. हे स्वतःहून घरात येत नाही, स्वतःहून आपल्या डोक्यात घुसणार नाही, स्वतःहून आपल्या हृदयात, आपल्या मनात, आपल्या जीवनात येणार नाही. हे कवनाचे घर नाही रिगे, कोणाच्याही घरी जात नाही. आपणच याचे, आपण शास्त्राकडे जायचं असतं, आपण तत्त्वज्ञानाकडे जायचं असतं, आपण दैवराटीत जायचं असतं, आपण आपल्याला तयार करायचं असतं. आपण मार्गदर्शन घ्यायला साधू संतांकडे जाणं आहे, क्रिया आहे, स्थानं आहे. स्थानं आपल्याकडे येतील का नाही, आपण स्थानावर जात असतो. साधू संत आपल्याकडे येतील का नाही, आपण त्यांच्याकडे जायचं असतं. किंवा शास्त्र जे आहे ते आपोआपच आपल्याला कळेल का. आपण उशाला एखादं सूत्रपाठ किंवा लीळाचरित्र घेऊन झोपलो तर आपल्या डोक्यात घुसणार आहे का ते. किंवा सतत आपल्या शोकेसला जर ठेवलं आणि संग्रह केला आणि सांगितलं की माझ्याकडं प्रत्येक पुस्तक आहे. मला असे लोक भेटतात कधीतरी घरी जाण्याचा योग आला ना, तर बाबा माझ्याकडं सर्व साहित्य हे कपाट भरलेलं आहे बघा, दाखवतात. मग मी जेव्हा त्यांच्याशी चर्चा करायला सुरुवात करतो तेव्हा त्यांनी फक्त कपाटच भरलेलं दिसतं, त्यांच्या डोक्यात मात्र काहीच नसतं. आपल्या डोक्यात असलं पाहिजे. खूप कपाटा इतके पुस्तकं आपण ठेवायचे पण डोक्यात काहीच नसेल तर त्याला काही अर्थ नाही. आपल्या डोक्यामध्ये आपण ते नेलं पाहिजे आणि ते आपोआप येईल. आपण संग्रह करून पुस्तकं विकत घेऊन आणि शोकेसला ठेवून ते आपल्या डोक्यात घुसणार नाही. ते मार्गदर्शन आपल्याला घ्यावं लागेल. आपण स्वतःहून किती विचारलं नाही कोणाला तर स्वतःहून कोणी सांगत नाही. आपण विचारलं पाहिजे, चर्चा केला पाहिजे, मंथन केलं पाहिजे, मग नूतन होणार आहे आपण. आणि परमेश्वरांनीच ही गोष्ट सांगितली आहे की जीव चिकित्सक आहे, चिकित्सा केली पाहिजे, चिंतन मनन मंथन केलं पाहिजे, तेव्हा आपण नूतन होणार आहे. शास्त्रामध्ये आपण अभ्यास चिंतन केलं पाहिजे. आणि ही कवनाचे घर स्वतःहून आपल्याला ते भेटणार नाही, याच्याकडं आपल्याला जावं लागेल. मग शास्त्र असेल, तत्त्वज्ञान असेल किंवा साधू संतांचं मार्गदर्शन असेल, हे आपल्याला स्वतः जावं लागेल. आणि आपण हे वचन, हा वचनार्थ वचन जावं निधीचे जे परमेश्वरांनी वचन सांगितलं आहे. परमेश्वर काय म्हणतात, बाकीचं काही तुमच्या डोक्यात राहो का न राहो, तुम्हाला काही करता येऊ का नाही येऊ, परंतु तुमच्या डोक्यामध्ये नेमकं काय असायला पाहिजे हे पक्क करून व्हिरी आय एम पी हे वचन आहे. हे वचन म्हणजे वचन तुमच्या डोक्यात असलं पाहिजे, वचनाचा वचनार्थ असला पाहिजे. ही वचन आणि वचनार्थ तुमच्या जीवनातून कधीच गेलं नाही पाहिजे. हे जाऊ नये दिजे म्हटले. हे वचन आहे आणि वचनार्थ जो आहे ते आपल्या जीवनातून कधीच जाऊ गेलं नाही पाहिजे. म्हणून सूत्रपाठ आपल्या जीवनाचं एक रीत आहे, परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत नेण्याचं एक सर्वात मोठं साधन आहे. आणि त्या साधनातून, त्या ज्ञानातून, त्या तत्त्वज्ञानातूनच आपल्याला परमेश्वराची ओळख तर होईलच, आपण काय करावं हे आपल्याला समजेल आणि परमेश्वरसुद्धा प्राप्त होईल. म्हणून ते परमेश्वर आहे आपल्याला. पण याचा अर्थ तो परमेश्वर आहे असं समजायचं नाही आहे. कारण नाहीतरी परमेश्वराने आपल्याला सांगितलं आहे तुम्हाला वचनरूपी गोविंदाचं सन्निधान. आता वचनरूपी गोविंदाचं सन्निधान म्हणजे सूत्रपाठ आपल्या घरात ठेवणं असं नाही आहे. कारण ते सूत्रपाठ आपल्या घरात ठेवलं म्हणजे आपण सन्निधानात आलो असं नाही. परमेश्वर काय म्हणतात, आज्ञा प्रतिपालन करीतच सन्निधान. सन्निधानात आहे पण आज्ञा प्रतिपालन करत नाही, त्याच्यासाठी असन्निधानच आहे. जसे मार्कंड आहे, दादोस आहे, सारंग पंडित आहे, यांना असन्निधानच होतं. चरदोबा आहे, असन्निधानच होतं. परंतु आज आपण असन्निधानात आहोत म्हणजे अदृश्य रूपात परमेश्वर आपल्या आजूबाजूला आहे, आपल्याला दिसत नाही, आपली योग्यता नाही तशी. पण आपण जर परमेश्वरांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान जाणून उमजून जर आज्ञा प्रतिपालन केलं तर त्याच्यासाठी आपल्याला सन्निधानच आहे, आपल्या देवळच परमेश्वर आहे. वचनरूपी गोविंदाचं सन्निधान म्हणायचं, आज्ञा प्रतिपालन केली सन्निधान म्हणायचं आणि देवाचे आचार विचार जे आहे आपण स्वीकारायचे नाही तर मग त्याला काही अर्थ नाही. अनेक लोक आज आहे की कलियुगाची महिमा म्हणा का जीवविषय राम म्हणा, तत्त्वज्ञान समजून उमजूनसुद्धा अनेक वचनांचं अतिक्रमण जीव करतो, परंपरागत असेल किंवा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी असेल. परंतु परमेश्वर स्पष्ट सांगतात की वचन आणि वचनार्थ तुमच्या जीवनातून गेला नाही पाहिजे. परमार्ग तुमचं जीवन आहे. हे जीवन म्हणजे काय, वचन आणि वचनार्थ. म्हणजे आपण कसं बोलतो आहे, कसं उठतो आहे, कसं काय खातो आहे, काय बोलतो, कोणाबरोबर जातो आहे,
काय करतो आहे नेमका, आपली दृष्टी काय आहे, आपली पाहण्याची नजर काय आहे, आपली विचारधारा काय आहे, हे वचनातून तत्त्वज्ञानातून आपल्याला कळतं. आणि ते आपल्या जीवनात आणणं म्हणजेच परमेश्वराच्या सन्निधानात असतं, म्हणजेच आपलं परमार्ग जीवन बनवणं आहे. परमार्ग जीवन बनवणं हा खूप मोठा विषय नाही आहे. म्हणून परमेश्वर स्पष्ट सांगतात, वचन आणि वचनार्थ तुम्ही तुमच्या जीवनातून कधीच जाऊ दिलं नाही पाहिजे. जर ते तुमच्या जीवनातून गेले की परमेश्वरही तुमच्या जीवनातून जाईल, आणि परमेश्वर तुमच्या जीवनातून गेले की तुम्ही मेलेच समजा. मेले म्हणजे नरकात गेलेच, दुःखात गेलेच समजा. म्हणून वचन आणि वचनार्थ, म्हणून दररोज आम्ही सांगत असतो, दररोज सूत्रपाठाचंच पारायण आपण केलं पाहिजे, जेणेकरून ते आपल्या कानावरती सतत पडत राहील, आपल्या हृदयात, आपल्या बुद्धीत, आपल्या विचारात पडत राहील. कोणतं तरी वचन आपल्याला आवडेल, ते करण्याची इच्छा होईल, आणि ती आपण सातत्यपूर्ण करत राहिलो तर आपलं एक जीवन प्रणाली, आपली जीवनाची रीत ती होऊन जाईल, आपली एक लाईफस्टाईल होऊन जाईल. म्हणून परमेश्वराने सांगितलेले तत्त्वज्ञान हे आपल्या जीवनाशी निगडीत आहे, जीवन सुंदर करण्याशी निगडीत आहे, एक लाईफस्टाईल आहे. मी वारंवार सांगत असतो याच अनुषंगाने की वचन आणि वचनार्थ, आणि तेच आपलं परमार्ग, आणि तेच आपलं जीवन आपण बनवलं पाहिजे. अन्य वार्तेपशी निद्रा चांग, वरी निद्रा कीजे परी अन्य वार्ता न कीजे. हे अत्यंत नामधारक वासनिक साधू संत असो सर्वांना लागू पडतं. आपण अन्य वार्ता किती करतो? परमेश्वराव्यतिरिक्त ज्या बी वार्ता आहे त्या अन्य वार्ता आहे. मग जीवाच्या असतील, देवतेच्या असतील, आणि प्रपंचाच्या असतील. समाजामध्ये आता या चारच गोष्टी आहे, जीव आहे, देवता आहे, प्रपंच आहे, आणि परमेश्वर आहे. याच्या व्यतिरिक्त आहेच नाही काही दुसरं. आणि परमेश्वराव्यतिरिक्त म्हणजे या तिन्हीच्या ज्या चर्चा आहे, वार्ता आहे, त्या सर्व अन्य वार्ता आहे. परमेश्वर म्हणता अन्य वार्ता करू नका, त्याच्यापेक्षा झोपा काढा. झोप बरी, तेवढं कर्म तरी थांबेल तुमचं. आलं का लक्षात? तुमची एनर्जी तरी सेव्ह होईल, तुम्हाला काम करण्याची ताकद, बळसुद्धा भेटेल. परंतु अन्य वार्ता करू नका, निद्रा करा, पण अन्य वार्ता करू नका. आणि यावरती कितीतरी लोक अडकलेले आहे. समाजावर बोलतात, राजकारणावर बोलतात, व्यवसायावर बोलतात, कुटुंबावर बोलतात, भाऊबंधांवर बोलतात, गावावर बोलतात. त्याच्या उखाळ्या पाखाळ्या दोष काढण्यात सारं आयुष्य निघून जातं. कितीतरी लोक तोंडाला फेस येईपर्यंत बडबड करतात. का, किती, कशासाठी, विषय कुठून सुरुवात झाला आणि कुठं संपला हे सुद्धा त्यांना सांगता येत नाही, तासन तास. आणि ही प्रवृत्ती आहे जीवाची. यावरती चर्चा करायला लागल्यानंतर हिरिरीने अत्यंत सर्व भाग घेतात, अत्यंत उत्साह असतो त्यांना. आणि परमेश्वराच्या या तत्त्वज्ञानावरती विषय निघाला का लगेच झोपा येतं, यांना आळस येतात. म्हणजे हे जे आहे हे अनाधिकारी जीव आहे. ज्यांना धर्मतत्त्वज्ञानाची चर्चा करायला उत्साह निर्माण होतो ना, ते परमेश्वराच्या अधिकाराचे जीव, परमेश्वराच्या प्राप्तीचे, धर्माच्या अधिकाराचे जीव. आणि ज्यांना अन्य वार्ता करण्यासाठी हिरिरीने भाग घ्यावा असं वाटतं, उत्साह निर्माण होतो, ते परमेश्वराच्या मार्गातले अनाधिकारी जीव. जीवाला समजून घेणं, शोधणं किंवा ओळखणं खूप सोपं आहे. एखाद्या व्यक्तीला ओळखायचं असेल तर धर्मतत्त्वज्ञानाला सुरुवात करा, तो किती इंटरेस्ट दाखवतो त्याच्यावरून अधिकार अनाधिकार ठरतो. किंवा अन्य वार्ता करायला सुरुवात करा, तो किती उत्साह दाखवतो त्याच्यावरून त्याचा अधिकार अनाधिकार ठरतो. आपल्याला लगेच अंदाज येतो, आणि त्या अंदाजावरून मग आपण त्याला किती सांगायचं, काय सांगायचं आणि काय नाही सांगायचं, हे आपण लगेच अंदाज घेऊन आपण आपलं जीवनप्रणाली ठरवली पाहिजे. एक नियम आपण ठरवला पाहिजे. देवाने तर सांगितलं आहे, अन्य वार्तेपशी निद्रा सांग, आणि अन्य कथनाचा दोष पण सांगितला आहे. आता अन्य कथनाचा दोषातून वाचायचं कसं, तर हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की समोरच्या व्यक्तीला काय बोलल्यानंतर अर्थाचा निर्माण होते. जर धर्मतत्त्वज्ञानावरती बोललो, त्याला आवड निर्माण झाली, अर्थाता निर्माण झाली, तर त्याला जर सांगितलं तर दोष निर्माण होणार नाही, दोष लागणार नाही. परंतु एखाद्या व्यक्तीला आपण धर्मतत्त्वज्ञान सांगतो आहे आणि तो इंटरेस्ट दाखवत नाही, त्याला आळस येतो आहे, त्याचा उत्साह नाही आहे, लगेच समजायचं की इथं जर आपण याला सांगितलं तर अन्य कथनाचा दोष लागू शकतो, आणि म्हणून तिथं आपण लगेच सावध व्हायचं. त्याच्यामुळे परमेश्वराने सर्व आयडिया आपल्याला तत्त्वज्ञानातून दिलेल्या आहे, पण त्या आयडिया आपण समजून घेतल्या तर आपल्या जीवनात उतरवल्या तरच आपण तिथपर्यंत पोचू. अन्यथा आपल्याला काहीच कळत नाही आणि जीवन जगत राहतो. आणि मग परमेश्वर म्हणतात एखादं छोटंसं कर्मसुद्धा अनंत लाखो वर्ष आपल्याला ते निस्तारायला लागतं. तर हे निस्तारण्याचं काम न पडण्यासाठी आपण आत्ता धर्मविधी अविधी समजून घेऊन त्यावरती जर चाललो तर असं कर्म आपल्याकडून घडणार नाही, जेणेकरून आपल्याला दुःखात आपण भोगण्यासाठी जाणार नाही. बाई तैसा स्थानी तैशी या गोष्टी तियार न कीजेती. तैसा स्थानी म्हणजे काय? राजस ठिकाणी ब्रह्मविद्येच्या गोष्टी, परमेश्वराच्या गोष्टी, परमेश्वर शास्त्राच्या गोष्टी करू नये. नाही तर हॉटेलमध्ये बसले शास्त्रचर्चा चालू आहे,
स्मशानात गेले, शास्त्रचर्चा चालू आहे. म्हणजे हा सेन्स नाही का आपण कुठं आहे, आपल्या आजूबाजूला कोण लोक आहे, आपण कुठं बसलेलो आहे, कुठं उठलेलो आहे, कुठं कोणासमोर आहे, हा जर सेन्स आपल्याला नसेल आणि कुठे आपण चर्चा करत राहिलो तर मात्र तो दोष आपल्याला लागेल. आणि काही लोकांमध्ये एक हे असतं की आम्हाला काय येतं. काही व्यक्ती मला भेटतात, त्याला जर विचारलं ना काय अभ्यास वगैरे काय करतात, ते काय करतात हे सांगत नाही, लगेच सुरुवातच करतात आणि ते बी डायरेक्ट महावाक्य निर्वचन सांगायला सुरुवात करतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की मला जे कळालं ते कोणालाच कळत नाही, मला काय विचारताय. म्हणजे हा असे नॉनसेन्स बरेच लोक आहे का ज्यांना समजत नाही, तो सेन्स नाही की आपण यांनी विचारलं आहे ना आपण काय सांगायला पाहिजे. काही सांगतात पारायणच करतात, दत्तात्रय कवचच करतात, संकष्टहरण स्तोत्र करतात. म्हणजे अभ्यासामध्ये साधनेमध्ये याच्यातला फरकसुद्धा त्यांना कळत नाही. त्याच्यामुळं कोणत्या वेळेस काय करावं हा सेन्स येण्यासाठी आपल्याला अभ्यासाची अत्यंत गरज. आणि राजस तामस जी प्रवृत्ती आहे त्यांना हा सेन्स खूप कमी असतो. कोणाला कुठं काय बोलावं, कोणत्या वेळेस काय बोलावं हे त्यांना माहीत नसतं किंवा सेन्स नसतो. आणि त्याच्यामुळं ते कुठेही काही गोष्टी कशा चर्चा करायला सुरुवात करतात आणि अधिकाधिक दोषात अडकतात, अधिकाधिक अनाधिकार जोडून घेत असतात आणि धर्मावरून जाण्याची शक्यता निर्माण होत असते. म्हणून या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की शास्त्रचर्चा, तत्त्वज्ञान, कुठं बोलावं, कोणासमोर बोलावं, कोणत्या ठिकाणी बोलावं, कोणत्या ठिकाणी बोलू नये. म्हणून झाडातळी देवाने सांगितलेलं आहे. आता तो एकांत झाडतळं तर नाहीच भेटत आहे, परंतु सर्व माहोल, वातावरण, समोरची व्यक्ती तशी असेल आणि तशी वेळ असेल, त्या वेळेला नाही तर रात्री 12 आणि 1 आणि 2 आणि 3 वाजेपर्यंत चर्चा करणारे मी पाहिले, त्याला काही अर्थ नाही. एक सात्विक काळ पण पाहिजे, जेणेकरून ते हृदयात उतरेल, आपल्याला त्याचा उमट कळेल, त्याला कळेल, समजेल. म्हणजे वेळ, व्यक्ती, वातावरण हा सारा सेन्स निर्माण करून त्याचा अभ्यास करून आपण शास्त्रचर्चा केली पाहिजे. म्हणून देव म्हणतात तैसा स्थानी, म्हणजे कोणत्याही ठिकाणी राजस तामस ठिकाणी ही शास्त्रचर्चा आपण केली नाही पाहिजे, जेणेकरून आपल्याला दोष लागणार नाही. आणि ह्या गोष्टी आपल्याला बऱ्याच गोष्टी असतात. आता याच्यामध्ये बऱ्याच आहे की आपल्या पायात चप्पल आहे, शूज आहे, त्यावेळेस मग आपण शास्त्रचर्चा केली नाही पाहिजे. गाडी चालवतो आहे आपण, प्रवास करतो, तशी केली नाही पाहिजे असं काही लोक समजतात. पण तसं नाही. गाडीमध्ये सारे उपदेशी आहे, स्नान करायला चाललेले आहे, चप्पल आहे पायामध्ये, शूज आहे पायामध्ये, ते काढू शकत नाही, काढता आले तर अतिउत्तम. ती आपोआपच आपल्या मनामध्ये ती भावना निर्माण होते. परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करून, त्याच्याकडे लक्ष न जाता ते आपल्या डोक्यातही बी आपण पूर्णपणे ते विसरून गेलो पाहिजे. आणि न विसरून जाता आपण करत राहिलो तर मग जीव एखादी त्याच्यामुळे त्याच्याच अडकले तुम्ही. म्हणजे देव करायला गेले मंदिरामध्ये आणि आपली चप्पल, आपलं शूज कुणी चोरून नेतं का काय, कुणी बदलून नेतं का काय, याचं जर चिंतन करत राहिलं तर काय आपण धार्मिकता करणार आहे किंवा काय आपण देवाचं चिंतन करणार आहे, देवाची भक्ती करणार आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहे, कोणाकडे लक्ष द्यायचं, कोणत्या वेळेस लक्ष द्यायचं आणि कशा पद्धतीनं लक्ष द्यायचं हे आपण बघितलं पाहिजे. त्यावेळेस शास्त्रचर्चा करू शकतात. कुठंतरी तुम्हीच आहे सर्व, शास्त्रचर्चा करू शकतात. परंतु वेळ, काळ, परिस्थिती, व्यक्ती, तिचा उत्साह, त्याची जाणीव, हे साऱ्या गोष्टीचा विचार करून आपण त्या गोष्टी बघितल्या पाहिजे. हा गा हे तुमचे रहस्य की मग आपले रहस्य ते अनिकाप्रती प्रकटीजे ना की. बरं, आपलं हे रहस्य असतं. बऱ्याच गोष्टी तत्त्वज्ञानात अशा सांगितलेल्या आहे की जो बोधवंत आहे, धर्मावर त्याची निष्ठा आहे, त्यालाच कळतात, त्यालाच सांगून उपयोग आहे. आणि त्याला सांगितलं तर त्याला पटू शकतात. ज्याला पटणारच नाही त्याला सांगून का उपयोग नाही. जसं की स्वामी श्री चक्रधरांनी आपला पतित उठवण्याचा अवतार स्वीकारला, म्हणजे हरिपाळ देवाचं मृत शरीर स्वीकारलं. आता एखादा अन्य ज्याला बोध नाही किंवा जरी बोध असला परंतु त्याला एवढं तत्त्वज्ञान समजत नाही, ज्ञान नाही, तर त्याला या गोष्टी पटणार नाही किंवा त्यामध्ये असं कसं काय. किंवा देवाने सांगितलं औसांना की ह्या मंदिराचं उद्यापन जेव्हा झालं, म्हणजे उद्घाटन झालं, तेव्हा मी इथं होतो आणि त्या उद्घाटनाच्या, त्या उद्दीपनाच्या पंक्तीमध्ये मी स्वतः जेवण केलं. आता तिला सांगायचं म्हणून सांगितलं देवाने सहजच, एक नैसर्गिकरित्या. किंवा आपल्याला हे वचन सांगायचं असेल, आपल्याला काहीतरी शिक द्यायची असेल. आता औसाच त्या बडबड्या त्या गेल्या भिक्षेला गावामध्ये. काही वयस्कर लोक दिसले, म्हटले का हो हे मंदिर कधी बांधलं. म्हणे अहो आई ते 5-10 पिढ्याचं आहे म्हणे, 350-400 वर्ष जास्त झाले असतील. म्हटले मग आपले देव का 350-400 वर्षाचे. आणि म्हणले आमचे देव आहो म्हणे तुम्हाला कळतं का म्हणे इथं 350-400 वर्षाचे पुरुष आलेले. आता देवाकडे ते आल्यानंतर औसाला देव फटकारतात की म्हटले अशा गोष्टी सांगून का उपयोग आहे का.
हे तुमचं रहस्य आहे, तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे. ते त्यांना पडेल का? ते तर तुमची चेष्टा करतील, उलट धर्माची चेष्टा करतील, परमेश्वराची चेष्टा करतील, शास्त्राची चेष्टा करतील, संप्रदायाची चेष्टा करतील. उलट त्याच्यात आपण दोषात अडकलो. म्हणून कोणत्या गोष्टी सांगायच्या, कोणत्या नाही सांगायच्या, ह्या गोष्टी समाजात वावरत असताना नामधारक वासनिकांना खूप गरजेच्या आहे. साधू संतांनासुद्धा तो सेन्स असला पाहिजे. तर कुठंतरी आपल्याला निरूपणाला बोलवलेलं आहे, समोरचा वर्ग आता वासनिक आहे, नामधारक आहे, त्याच्यात काही अन्य आहे, गावामधले सारे लोक आहे, आणि आपण काय सांगायचं, आपण काहीतरी असं भलतं सांगून गेलो तर ते वाकुल्या दाखवतील, म्हणजे चेष्टा करतील. तर हा सेन्स असला पाहिजे का धर्माचं रहस्य हे आपण सांभाळून आपण बोललो पाहिजे. एक सामाजिक मूल्य आपण सांगू शकता. तत्त्वज्ञानात सांगत असताना माणुसकीच्या, मानवतेच्या गोष्टी आपण परमेश्वराने दिलेल्या आहे, अनंत लीळा आहे, त्या सांगू शकता. पण रहस्य सांगायची गरज नाही. रहस्य हे आपल्याला पटलेलं आहे, आपल्याला समजलेलं आहे, आपल्याला कळलेलं आहे की देव 12 वर्षे कुठं होते नांदेडला, 12 वर्षे कुठं होते सालबर्डीला, 12 वर्षे कुठं होते आंध्रात होते. या साऱ्या ज्या गोष्टी आहे, आता आंध्रात 12 वर्षे काय केलं देवाने, मग तिथं का बरं स्थानं नाही आहे, महाराष्ट्रातच का स्थानं आहे, किंवा 12 वर्ष सालबर्डीला देव होते तर तिथं ऊन वारा पाणी पाऊस, मग कसे काय देव राहिले. या अन्य लोकांना ज्याला बोध नाही किंवा ज्याला सेन्स नाही, याला जर सांगत बसलो ना तर तो चेष्टा करत. किंवा अन्य माणूस एखादा, आपण एखाद्या स्थानावरती गेलो आणि तिथं असतात लघु परिश्रय स्थान, दीर्घ परिश्रय स्थान, आता त्याला जर आपण उलगडीत सांगत बसलं की स्थान कसलं, तेव्हा त्या परमेश्वर आणि हे असं कसं काय, म्हणजे आपण कोणत्या वेळेस काय कधी कोणाला सांगायचं, हा आध्यात्मिक सेन्स म्हणजे ज्ञानाची जाणीव, परमेश्वरावरचं प्रेम, आणि या सर्व व्यापक दृष्टिकोनातून, प्रगल्भ दृष्टिकोनातून परमेश्वराला समजून घेणं. तर हा जो विषय आहे हा सेन्सचा भाग आहे. आपण जेव्हा पाहुणं म्हणून कोणाच्या दुसऱ्या घरात जातो तर त्याचं वागणं, राहणं, बोलणं, बसणं आपलं सारं बदलतं. किंवा आपल्या घरी कोणी जर आलं तर आपलं सारं बदलतं. याचा अर्थ काय की आपल्याला तो सेन्स आहे, सामाजिक सेन्स याला म्हणतात, कौटुंबिक सेन्स, व्यावसायिक सेन्स, किंवा नोकरीला जातो तिथला बी सेन्स असतो. संग्रह पाळण्याच्या उद्देशाने आपल्याला देवाने सेन्स पाळायला लावलेला आहे. संग्रह पाळणं म्हणजे सेन्स पाळणं. तर ह्या ज्या गोष्टी परमेश्वर सांगतात की तुमचं रहस्य हे तुम्ही कुठं सांगितलं नाही पाहिजे, भकलं नाही पाहिजे, जेणेकरून धर्मावरती लोक चेष्टा करतील, वाकुल्या दाखवतील आणि तो दोष तुम्हाला लागेल. त्याच्यामुळं आपण हे लक्षात गेलं नाही पाहिजे. आता हे साधू संतांना याचा अनुभव येतात प्रवास करताना. आता आपण कपडे घातलेले असते साधूचे, आपण आपल्याला म्हटलेलं असतं का आपण साधू आहे. आता प्रवास गाडीत गेले, ट्रेनमध्ये गेले, त्या लोकांना काय तुम्ही साधू असो किती योग्यतेचे आणि काय आणि कोणाचे त्याशी काही मतलब नाही. ते आम जनतेसारखेच आपल्याबरोबर वागतात. तर आपणही तसंच नॅचरल वागलं पाहिजे. आपणही आम्ही काहीतरी विशिष्ट वेगळे आहोत असं दाखवण्याचा आणि असं सांगण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे. जर तसं केला तर भांडण होण्याची शक्यता असते, कारण त्याला तर बोधच नाही. आणि असा अनुभव मला आलेला आहे. एकदा अशाच एका भिक्षुकाला मी रेल्वे स्टेशनवरती सोडण्यासाठी गेलो. आता रेल्वे स्टेशनवरती सोडण्यासाठी गेलो, गाडी बाजूला केली, त्यांना म्हटलं चला तुम्हाला तिकीट काढून देतो. नाही नाही काय हरकत नाही म्हणे भाऊ, तुम्ही जा. तरी मी एक सेन्स म्हणून आपण त्यांच्यापर्यंत गेलो. आता बाबाला वाटतं आपण साधू आहे, आपण कपडे घातलेले आहे, आपल्याला कोण अडवणार आहे. त्या नंबरच्या मध्ये राहण्याऐवजी डायरेक्ट तिकीट काढायला गेले. आता 2-3 बाया होत्या, ते म्हणे हो आम्ही इथं कशाला झक मारायला उभं राहिलं का, चला पाठी मागं म्हटले. आता त्या साधूला आणखी राग आला. म्हणे तुम्हाला संस्कार आहे का म्हणे, मी कोण आहे काय म्हणे, तुम्ही असेल तुमच्या घरचे साधू म्हणे. ते साधून बिधू जर साधू आहे तर तुम्हाला उलट नंबरला तुम्ही लागले पाहिजे म्हणे. इथं का काही आम्ही तासाभरपासून उभे राहिलो म्हणे. तर भांडण होण्याची वेळ आली. बाबा हटायला तयार नाही, ते हटायला तयार नाही. मग मी मध्यस्थी केली, मी त्या बायांची बी माफी मागितली. साधू संतांना म्हटलं अहो राहू द्या, काही हरकत नाही, 2 मिनटं लागेल, 10 मिनटं लागेल, परंतु ह्या ज्या गोष्टी आहे हा सेन्स आपण पाळला पाहिजे. नामधारक वासनिकसुद्धा यांना बी सेन्स असला पाहिजे. त्यांना असं वाटतं आम्ही परमेश्वराचे भक्त म्हणजे आम्ही खूप श्रेष्ठ, हे देवतेचे भक्त, हे जीवाची भक्त, हे साधूची भक्ती करतात, भूताखेताची भक्ती करतात, हे थर्ड क्लास किंवा हे भंगार किंवा असे शब्द वापरून त्याचा युग हट करण्याचा आपण जो प्रयत्न करतो ते अत्यंत चुकीचं आहे. तो दोष लागणं आहे, दोष लागून घेणं आहे. आपलं रहस्य आहे परमेश्वर, स्वामी श्री चक्रधरी परमेश्वर आहे. या परमेश्वराने आपल्याला बोध दिलेला आहे म्हणून तो कळाला आहे. परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाहिजे, त्या परमेश्वराने जाणीव करून दिलेली म्हणून आता काही लोक परमेश्वर स्वामी श्री चक्रधरांना कोणी संत म्हणतं, कोणी क्रांतिकारक म्हणतं, कोणी काय म्हणतं, कोणी साहित्यिक लोक आणखीन काही वेगळे म्हणतात. तर हे जे समाजसुधारक म्हणतात, मग आपण त्यांच्याशी भांडायचं काय. आता त्यांना तेवढी अवस्थेला कळालेलं आहे तर ते तेच म्हणणार आहे. आपणसुद्धा मग त्यांना हट्ट धरू नये, नाही ते तुम्ही आज समाजसुधारक कसे काय म्हटले, ते तर परमेश्वर आहे, ते असे आहे, ते तसे आहे. अरे तुझ्यासाठी परमेश्वर आहे,
त्याच्यासाठी तेच आहे. त्याच्यामुळं आपणसुद्धा या गोष्टी सांभाळल्या पाहिजे आणि यातून वाद न होता संवाद साधून आपण त्याला तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून काही सांगता आलं तर सांगितलं पाहिजे. कारण बऱ्याच लोकांचे असे वाद होतात, मला फोन येत राहतात आणि त्यातून मग मी या बऱ्याच गोष्टी सांगत असतो का तुला सेन्स नाही, तो पहिलं तू सेन्स शिक, कानाला काय सांगायचं. आणि त्याच्यावरती आपण सत्र पण घेतलेले आहे की अन्य लोकांशी कसं बोलावं किंवा उपदेशी लोकांशी कसं बोलावं, ह्याच्या साधू संतांशी कसं बोलावं, आपण साधू संतांनीसुद्धा वाचण्याशी कसं बोलावं, हे प्रॅक्टिकल नॉलेज आपण घेतलं पाहिजे. तरच या जीवनामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे समाजात राहता येईल, वावरता येईल आणि संवाद पण करता येईल. अन्यथा वाद होण्याची शक्यता आणि त्या वादातून धर्माची दोष लावून घेणं, कोणाच्या तरी दोषाला आपण निमित्त होणं हे ठरलेलंच आहे. अविधी अत्यंत सूक्ष्म आहे. तो सूक्ष्म अविधी जर आपण समजून नाही घेतला तर धर्माचा अधिकार, आपली योग्यता आपण वाढत शकत नाही. आपण कुठेही गेले ना, आपण आपले शहाणपणा शिकत बसले ना तर काही उपयोग नाही. अशा काही लोकांना असतं राजस प्रवृत्ती असते ना, ते राजस प्रवृत्तीचे लोक तुम्हाला लगेच लक्षात येतील. तुम्ही ते कोणत्या दुकानात काही वस्तू आणायला गेले ना तरी ते तिथे टिमकी वाजवतील किंवा नातेवाईकांना गेलं तरी काहीतरी सांगत येतील. तर ते लोक म्हणतात मूर्ख माणूस याच्या कुठं नादी लागतात. म्हणजे ते तोंडावर नाही बोलत पण मागं पुढं त्याला मूर्ख समजतात. तर आपण मूर्ख नाही आहे, परंतु ती मूर्खता जर आपण केली तर म्हणूनच आपल्याला लोक मूर्ख समजतील. त्याच्यामुळं हा सेन्स आपला असला पाहिजे. याच्यावरती खूप तत्त्वज्ञान प्रगल्भपणे आपल्याला मांडता येईल, खूप मोठं चिंतन करता येईल. परंतु ह्या गोष्टी आपण लक्ष द्या. ऐसे न म्हणजे की नाही का लोक दाखवली वाय तरी तुम्हा अविधी होय, त्याच सूत्राच्या अनुषंगाने परमेश्वरांनी औसांना सांगितलं आहे की असं तुम्ही जे रहस्य तुमचं असं कुठेही कोणालाही सांगू नका म्हटले. नाही तर लोक दाखवली वाहतील म्हणजे चेष्टा करतील आणि तोच अविधी तुम्हाला लागेल, त्यांना नाही लागणार. कारण तुम्ही माणसाकडे चुकीची गोष्ट सांगितलेली, त्यांची योग्यता पात्रता नसताना तुम्ही त्यांना ते सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांची लेवल तुम्हाला माहीत नाही तरी तुम्ही त्यांना ते सांगितलं आहे. तर तो अविधी, तो दोष तुम्हाला लागणार आहे, आपल्याला लागणार आहे, त्या समोरच्याला नाही लागणार. त्याने आपल्याला शिवी दिली तर त्याला दोष नाही लागत, पण त्या शिवीला आपण निमित्त झालो. आपण त्यांनी शिवी द्यावी असं वागलो, बोललो म्हणून त्यांनी शिवी दिलेली, म्हणून त्यांनी आपले दोष घेतलेले, म्हणून त्या दोषाला आपण पात्र आहे. आपण कोणत्याही अविधीला निमित्त झालो नाही पाहिजे. यासाठी हे दोन्ही सूत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. सामाजिक दृष्टिकोनातून नामधारक वासनिक नातेवाईकांकडे जातात, तिथं प्रॉब्लेम येतात, काय पाळायचं काय नाही पाळायचं हे मला दररोजचे कुठं ना कुठून फोन येत राहतात की बाबा आमच्या गावामध्ये लोक सप्ते भरतात, आता समाजामध्ये राहायचं आहे, आपण काही कार्यक्रम घेतला तर ते आपल्याला देतात, मग आपल्याला त्यांना द्यायचं का नाही. काही साधू संत म्हणतात काही देऊ नका. अरे का नाही द्यायचं, संग्रह पाळायचा आहे, समाजव्यवस्था पाळायची आहे, समाजात दररोज तोंडावर तोंड राहायचं आहे. मग मानवता हीन आहे का मान व संप्रदाय. तर आपल्याला त्यावेळेस त्या गोष्टीला निर्णय घ्यावा लागेल जेणेकरून आपल्या तत्त्वसिद्धांताला बाधा जाणार नाही, आपण धर्मावरून जाणार नाही. याची काळजी घेऊन आपल्याला समाजव्यवस्था पाळावीच लागणार आहे. देवानी समाजव्यवस्था पाळली, ही समाजव्यवस्था देवानी पाळली स्वतः. देविकीकडे सांगतात की चातुर्वर्ण्यामध्ये भिक्षा मागा, घरनं निवडीत भिक्षा मागा, आणि काही ठिकाणी फक्त ब्राह्मणांच्याच घरी भिक्षा मागितली. याचं कारण काय. काही ठिकाणी विशिष्ट यजमानांकडं देव स्वतःहून गेले. याचं कारण काय की तिथली समाजव्यवस्था तशी आहे. अन्यथा ती समाजव्यवस्था नाही पाळली तर लोक दाखवली वाहतील, म्हणजे दोष घेतील, चेष्टा करतील. त्यामुळं आपण त्या दोषाला पात्र होऊ म्हणून समाजव्यवस्था आपल्याला पाळायची. फक्त तत्त्वसिद्धांताला छेद न जाता आता राजकीय लोक आहे त्यांना समाजव्यवस्था पाळावीच लागते. परंतु त्यांना तेवढ्या जाणीवेचे ते असतील तर त्या कुशळतेने ती धर्म सांभाळू शकतात, समाजव्यवस्था पाळू शकतात. सर्वसामान्य माणसाला तर कुठं जाण्याचा काही प्रश्न येत नाही. कधीतरी गेले नातेवाईकाकडे इकडं तरी ते सुद्धा त्याला कळत नाही, समजत नाही. त्या अनुभवाचा, अनुभूतीचा किंवा ज्ञानाचा हा विषय आहे, खूप मोठा प्रगल्भ विषय आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. अपक्व कखाया जाय तैसा कुयोग या न वचे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याच्याने काही होत नाही, परंतु नाही करता आलं तर काही हरकत नाही, पण दुसऱ्याचे दोष आपण घेतले नाही पाहिजे किंवा दुसऱ्याविषयी नकारात्मक विचार केला नाही पाहिजे. अपक्व कखाया जाय म्हणजे जो अपक्व आहे, म्हणजे जो पूर्ण परिपक्व नाही आहे, तैसा कुयोग या न वचे, जो विधी करू शकत नाही, करता येत नाही, काय हरकत नाही, पण तो दुसऱ्याचे दोषच घेत राहतो, स्वतःही करत नाही आणि दुसऱ्याचे दोष घेणं. तर यातून म्हटले कुयोग या न वचे, जो कुयोग म्हणजे कुसंस्काराचा जो व्यक्ती आहे. कारण दुसऱ्याचे दोष घेणारा कोण असतो, कुसंस्काराचा.
तर तो वाचूच शकत नाही म्हटले धर्मापासून. म्हणून या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. आपल्याला दुसऱ्याचे देवाने काय सांगितलं, जिथे जाल तुम्ही गुण घेतले पाहिजे, गुण दिसले पाहिजे. आता गुण दिसण्यासाठी आपल्याला गुणी असायला पाहिजे, दुसऱ्याचे गुण दिसले पाहिजे, गुण घेतले पाहिजे. पण जीव दोषदर्शी काय, तर दुसऱ्याचे दोषच घेतो. बरं तो आपल्या समोर नाही आहे, कुठंतरी लांब आहे, तरी आपण त्याचे दोष सांगतो, त्याचे दोष घेत राहतो. जे आहे ते माणसाने स्पष्ट पारदर्शक राहिलं पाहिजे. हा धर्म आहे आणि हा सर्वात मोठा दोष आहे. म्हणजे नकारात्मक बोलणं, दोषात्मक बोलणं हे चुकीचं आहे. यावरती आपण बऱ्याच सत्संगामध्ये चर्चा केलेली आहे. का दोष पाहणं, दोष दाखवणं, यातला नेमका फरक काय. जर प्रेम आहे तर तुम्ही दोष दाखवा, पण दोष पाहू नका. त्याचे दोष न पाहता आपल्या प्रेमापोटी त्याला सांगण्याचा प्रयत्न करा. एकदा दोनदा नाही ऐकत तो, त्याचं ज्याचा हात मोडेल त्याच्या गाळ्यात पडेल असं म्हणून तो चालत राहा. आणि कोणत्याही गोष्टी याचा आपल्याला खूप मर्यादा ठेवून या गोष्टी करायला पाहिजे. नाही तर आपणच खूप शहाणे आणि आम्हालाच खूप येतं अशा उद्देशातून जर दुसऱ्याचे दोषच जर घेत फिरलो तर आपण जीवनामध्ये काहीच मिळू शकत नाही. त्याच्यामुळं विधी नाही करता आला तर चालेल, अविधी आपल्याकडून घडता आला नाही पाहिजे. दुसऱ्याविषयी चांगलं नाही बोलता आलं तर चालेल, परंतु वाईट आपण बोलू नये. दुसऱ्याची स्तुती नाही करता आली तर चालेल, परंतु दुसऱ्याचा दोष आपण लोकांना सांगत बसू नये. काही हरकत नाही, कारण दुसऱ्याला मोठं म्हणणं, दुसरी स्तुती करणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या स्वतःला छोटं म्हणणं. आणि आपण जर स्वतःला छोटं म्हणण्याची कधी ताकदच नाही आपल्या बुद्धीमध्ये, ती नम्रताच नसेल, ती ज्ञानच नसेल, तर आपण दुसऱ्याला कधीच मोठं म्हणणार नाही, कधीच चांगलं म्हणणार नाही. कारण ती प्रवृत्ती असते. आणि मग दोष तरी घेऊ नका, असं हे सूत्रसुद्धा अत्यंत व्यापक आहे. हे जाणीजे ते तेजेस चेष्टा न कीजे तिकी. म्हणजे जिथं ओळख आहे, आपल्याला ओळखतात, तिथं मात्र काही गोष्टी येतेच चेष्टा. म्हणजे चुकीच्या गोष्टी करू नका, जेणेकरून चेष्टा होईल, लोक चेष्टा करतील. किंवा आपण चेष्टा करणं म्हणजे कृती करणं. किंवा आता जसं एखादी व्यक्ती किंवा मी आता नाशिकचाच प्रॉपर इथंच राहतो, हे सारे लोक मला ओळखतात. आणि आता मी इथं धर्मतत्त्वज्ञानाच्या बाजूनी किंवा आचाराच्या बाजूनी खूप गोष्टी करण्याचा प्रयत्न करायला लागलो, तर ती कुशलता ठेवून आपल्याला करावं लागेल. अन्यथा लोक म्हणतील मला माहिती आहे काय होते काय आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहे, किंवा परमेश्वराने सुद्धा चातुर्वर्णामध्ये भिक्षा मागायला लावली देवानी, आणि जिथं समाजव्यवस्था तशी नाही आहे तिथं चातुर्वर्णात भिक्षा मागायला लागले तर, किंवा जिथं ओळख आहे, आपल्याला लोक ओळखतात कोण आहे आपण, आणि तिथं आपण अशा चातुर्वर्णात भिक्षा करायला लागले, तर ते आपल्याला वाळीत टाकतील किंवा ते आपले दोष घेतील की अरे हे चांगले उच्चवर्णीय असूनसुद्धा कुठे जातात भिक्षा मागायला. तर हा सेन्स आपल्याला पाळायला पाहिजे. किंवा ऐंशाच्या गोष्टी करायच्या, ज्या घरासमोर शेळ्या आहे, बकऱ्या आहे किंवा कोंबड्या आहे, तिथं बी आपण भिक्षाला जायचं नाही. देवाने सांगितलं चातुर्वर्ण्यात भिक्षा करायची, घर न निवडीत, मग आपण कसं काय टाळायचं. तर हे ज्ञान असलं पाहिजे. म्हणून येथे चेष्टा असं कधी करायची जिथं आपल्याला ओळखतात लोक, जिथं आपली ओळख तयार झालेली आहे, त्या ओळखीच्या ठिकाणी चुकीच्या कृती, चुकीचा आचार, चुकीच्या गोष्टी आपण केल्या नाही पाहिजे. ती समाजव्यवस्था तिथली कोणती आहे, कशी आहे, त्याला मान देऊन ती समाजव्यवस्था आपण पाळली पाहिजे. अन्यथा लोक चेष्टा करतील आणि ती धर्माचा सर्वात मोठा दोष आपल्या निमित्ताने तो घेत राहतो, तो दोषही आपल्यालाच लागेल. विकल्पच पुरे तो अर्थ नक्कीच, कोणाविषयी तरी आपल्या मनामध्ये काहीतरी विकल्प येईल असा अर्थ आपण काढायचा नाही. दोघं जण बोलताय, आपल्याला असं वाटतं माझ्यावरच बोलत असते, किंवा हा आला नाही याचा अर्थ काहीतरी त्याचा डावच असेल. म्हणजे विकल्प आपल्या मनामध्ये सतत विकल्प येत असतो. धर्माविषयी, साधू संतांविषयी, नामधारक वासनिकांविषयी, आपल्याविषयी आपल्यालासुद्धा विकल्प येत राहतो. तर विकल्पच पुरे म्हणजे विकल्प निर्माण होईल कोणाविषयी, किंवा आपल्याला दुसऱ्याविषयी, किंवा आपल्याविषयी दुसऱ्याला. तर असा वागणं बोलणं असू नये, आणि तसा आपण अर्थ पण काढू नये. पॉझिटिव्ह विचार, प्रगल्भ विचार असला पाहिजे. आणि त्यागाची जर प्रवृत्ती असेल तर विकल्प स्फुरेल असा अर्थ आपल्यात निघणारच नाही, किंवा आपल्या हृदयात, आपल्या मनात येणारच नाही. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि हे करत असताना समाजव्यवस्थामध्ये आपल्याला ह्या दररोजच येणारे अनुभव आहे. गुरुपुशी अधिकृती न वर्तावे. आता गुरु म्हणजे कोण, ज्यांनी आपल्याला नाम दिलं किंवा ज्यांच्याकडून आपण 4 गोष्टी शिकलो असं नाही आहे. जे बी आपल्याला वयाने मोठे आहे, ज्ञानाने मोठे आहे, त्यांचा आपण आदर केला पाहिजे. ते गुरु समान आहे असं समजून, भाजी गुरु मानावं देवाने सांगितलं. ते गुरु समान आहे, त्यांचा आदर करून एक सुरक्षित अंतर ठेवून आपण त्या गोष्टी पाळल्या पाहिजे.
अन्यथा जर आपण नाही केलं ना तर काठिण्य हृदयात निर्माण होईल, दुसऱ्याविषयी आपल्या मनामध्ये आपुलकी प्रेम राहणार नाही आणि आपण धर्मावरून निर्माण जाण्याची शक्यता होईल. गुरुपुषी अधिकृती म्हणजे विशिष्ट गुरु नव्हे, प्रत्येक व्यक्ती आपले गुरु आहे आणि त्याचा आदर आपण केला पाहिजे आणि तो आदर ठेवून आपण जे जे सांभाळायचं ते सांभाळलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीनं समोरची व्यक्तीचा कड करते तर आपण आपला कड केला पाहिजे. नाहीतर मग आपण म्हणतोय जाऊ द्या काय फरक नाही पडत, बसा जा खा प्या चला हे करा ते करा, तर त्यांना काही फरक नाही पडत, मग आपण कसला विचार करायचा. तर तो त्यांच्या प्रगल्भ विचाराचा विषय, त्यांनी त्यांची कड केलेली, आपण आपली कड केली पाहिजे. आपणही एक सुरक्षित अंतर एक मर्यादा राखून आपण राहिलं पाहिजे, बोललो पाहिजे, वागलो पाहिजे, बसलो पाहिजे. जे बी देवाणघेवाण जी आहे, व्यवहार जो आहे तो एक मर्यादा ठेवून आपण केला पाहिजे. म्हणून आदर ठेवायचं. आदर ठेवणं म्हणजेच अधिकृती न करणं. मनामध्ये असेल, बोलण्यामध्ये असेल, वागण्यामध्ये असेल, जो आदर आहे तीच अधिकृती न करणे. किंवा आदर न ठेवता जर आपण बोलत राहिलो किंवा डुप्लिकेशन म्हणायचं म्हणून करायचं म्हणून करणं, तर हा बी अनादरच आहे. मनात काहीच नाही आहे आणि विनाकारण मग आपण देखल्या देवाला दंडोत असं म्हटलं तर तो एक अनादरच एक प्रकारचा. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे या आपण हे खूप व्यापक सूत्र आहे आणि याच्यात बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये घुसलेलं आहे की गुरुपुषी अधिकृती न वर्तावे म्हणजे काय. गुरुपेक्षा मग भारी कपडे घालू नये, भारी चप्पल घालू नये, भारी मोबाईल ठेवू नये. आता हे ठीक आहे, तुमच्या मनामध्ये कोणत्या भावना आहे कशा आहे, समाजव्यवस्थेमध्ये या गोष्टी चालू शकत नाही. एक वैचारिक दृष्टिकोनातून आपण या घेतल्या पाहिजे का गुरुचं जे वागणं आहे, बोलणं आहे, राहणं आहे, ज्यांना आपण गुरु समजतो त्यांचा आदर करणं म्हणजे काय का त्यांचे गुण घेणं, त्यांच्या पावलावरती पाय ठेवून चालणं. त्यांचा आदर करणं म्हणजे त्यांची जी शिकवण आहे ती आपल्या जीवनात उतरवणं किंवा पुढं न बोलणं, अनादर होईल असं न सांगणं, अनादर होईल असं न वागणं, कोणाकडं काहीतरी जास्त स्तुतीपर बोलून विनाकारण हसू न करून घेणं, ह्या अधिकृती न करण्यासारखं आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी ही आता खूप व्यापक विषय आहे आणि परंपरेने बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या जातात. तर अधिकृती म्हणजे कोणती वृत्ती का आपली जी वृत्ती म्हणजे आपली चित्त, आपलं हृदय, आपलं मन, आपल्या बुद्धीतून वृत्ती निर्माण होते. तर आपली बुद्धी तशी नसावी, आपली वृत्ती तशी नसावी, आपली कृती तशी नसावी. अशा अनुषंगाने व्यापक अर्थाने आपण हे सूत्र घेतलं पाहिजे की जे बी आपल्यापेक्षा मोठे त्यांचा आदर ठेवून एक सुरक्षित अंतर एक मर्यादा आपल्या राखून आपण साऱ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा गा ऐसेही करिता लोकू न भजो ऐसे न कीजे की. आता हे सूत्र अत्यंत व्यापक आहे आणि आपल्याला याच्यावरती खूप चिंतन केलं पाहिजे की मला कोणीतरी भजावं, मला कोणीतरी मानावं, मला काहीतरी येतं, ह्या उद्देशाने मी काहीतरी चुकीच्या गोष्टी, धर्माच्या बाधक गोष्टी किंवा विकल्पजनित क्रिया करून मानमान्यता मिळू नये असं देव सांगतात. म्हणजे मला काहीतरी येतं, माझ्याकडं काहीतरी शक्ती आहे हे दाखवून समोरच्यावरती प्रभाव पाडणं आणि स्वतःचा मोठेपणा मिळवून घेणं. परमेश्वर म्हणता ऐसा लोक न भजो, म्हणजे लोक मग भजतील मला काहीतरी येतं असं दाखवलं तर. जसं पूजनीय भांडारेकर आहे, देवाने सांगूनही त्यांनी जे करायचं न कळत त्यांच्याकडून चुकी झाली. काय केलं लोकांनी, अरे आमच्या मुलांचं यांनी जीव वाचवला, घरात नेलं, त्यांना आंघोळ घातली, तूप भात चांगले चांगले पदार्थ खाऊ घातले, पूजन केलं, पाटावर बसवलं, म्हणजे पूजन करायला लागले. आणि त्यात वेळ निघून गेला, इकडं देवाला आपल्याला भिक्षा घेऊन जायची आहे, देवाला उपार दाखवायचा आहे, देव वाट पाहत असतील याचाही विसर ते विसरून गेले. आणि मग आल्यानंतर त्यांना गिल्टी फील झालं, दुःख झालं, प्रायचित्त घेतलं, ती गोष्ट वेगळी. परंतु आपण मला काहीतरी येतं, माझ्याकडे काहीतरी आहे हे दाखवून विकल्पजनित क्रिया, मग कोणी ज्योतिषशास्त्राचा आधार घेतं, कोणी कर्मकांडाचा आधार घेतं, कोणी विधीचा आधार घेतं, कोणी आपल्या तत्त्वज्ञानाचंच प्रमाण कोणाला तरी देऊन प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतं की देवाने सांगितलं ना की बोरी बाबळीला ओल्या कपड्यांनी पाणी घाला आणि फिरवा आणि तुमचा कर्मनाश होईल. मग त्याचाच आधार घेऊन कोणी काहीतरी दुसऱ्याला बी कर्मकांड सांगतं. किंवा देवाने बी चमत्कार दाखवल्याशिवाय लोक आकर्षित होती नाही. मग आपण बी असं काही दाखवलं तर, असं काही केलं तर मग काय फरक पडतो. असं म्हणून जो करील ना तो धर्मावरून तर जाईलच जाईल, परत ज्याच्यावरती करील तो बी धर्मावरून जाईल. कारण विकल्प हा सर्वात मोठा दोष आहे आणि ह्या दोषाला सृष्टीशून्य सांगितलेली आहे. जो करणारा आहे, जो करून घेणार आहे.
या अनुषंगाने हे सूत्र अत्य व्यापक आहे की लोक भजायला सुरुवात करतील. आणि देवाने तर सांगितलं आहे आपण भजन पूजन करून घेऊ नये, परंतु त्याचाच बोलबाला आज धर्मामध्ये आहे. आणि काहीतरी आम्ही वेगळे आहोत, विशिष्ट आहोत, त्याच्यापेक्षा वेगळं आहोत, या स्पर्धेमध्ये प्रत्येकजण उतरलेला आहे. या स्पर्धेतून बाहेर पडून परमेश्वर प्राप्त आपल्याला कसा होईल? छोट्या छोट्या गोष्टीतून आपण धर्मावरून जातो का ही भीती, हे दुःख ज्याला आहे तो साधक परमेश्वरापर्यंत पोचेल. नाही तर ही गुळगुळीत निर्माण झालेली काठीण्य, त्याला काहीच वाटत नाही. आता देवाने सांगितलं आहे कोणते वचनं, कोणते सूत्र आहे, आचार्यांनी कोणते केले, कोणते नाही केले, हे आपण आता लक्षातच घेत नाही. म्हणून हे भजन पूजन या ज्या गोष्टी, याचा बोलबाला वाढू राहिला किंवा विकल्पजनित क्रिया, ज्योतिषाचा, कर्मकांडाचा विधीवर भर देऊन मला काहीतरी वेगळं येतं, मला खूप काही ज्ञान आहे असं दाखवण्याचा प्रयत्नामध्ये आता प्रत्येकजण आहे. परंतु देवाने सांगितलं असं काही करूच नका, मनुष्य मात्र होणे असावे. असं काहीच करू नका, साधं सरळ राहा, जेणेकरून समोरच्याला तुमच्याविषयी काहीच वाटणार नाही. एक नॅचरल निर्माण होईल, एक नैसर्गिक नातं तुमचं निर्माण होईल. जिथं गरजेचं आहे तिथं तुम्ही तत्त्वज्ञानातून त्याला शहाणपणा शिकवा, चांगलं शिकवा, तत्त्व शिकवा, विधी शिकवा. परंतु चुकीचा प्रभाव पाडून त्याच्याकडून भजन पूजन करून घेणं, त्याच्याकडून पैसे उकळणं, त्याच्या अज्ञानाचा मजबुरीचा फायदा घेणं म्हणजे धर्मावरून आपणही जाणं आणि त्याला धर्मावरून घालवणं. म्हणून लोक भजतील, लोक मानतील, लोक मान्यता करतील असं आपण वागू नये, बोलू नये, राहू नये. आणि नामधारक वासनिकांसुद्धासाठी आहे की आम्ही काहीतरी वेगळे आहोत. मग लोक काहींना आहे, काही जर सदन असतात ना, त्यांना हे सांगण्याची दाखवण्याची एक चढाओढ असते की माझ्याकडं आहे, ते विसरायला तयार नाही. माझ्याकडे आहे, माझ्याकडे ती आहे, मी करणार आहे ते, मी ते करणार आहे, मी ते केलं आहे, मी इकडं क्रिया केली, मी तिकडं पंगत दिली, मी या साधू संतांना असं केलं, मी तसं केलं, याची चढाओढ, याची स्पर्धा राहते. जे राजस प्रवृत्तीचे लोक असतात, थोडेसे सदन असतात, त्यांच्यामध्ये या प्रवृत्ती निर्माण होतात. आणि मग चार लोक जे सर्वसामान्य त्यांना आपोआपच मानतात, वा वा किती धार्मिकता करतात, किती पैशावाले, किती क्रिया करतात. मग त्यांना स्तुती करायला लागली का त्यांना बरं वाटतं. मग हीच त्याच्या धर्मावरून जाण्याची पहिली पायरी आहे. त्याला स्तुती बरी वाटली का तो संपला, आणि ज्याला स्तुती करावशी जीवाची वाटली का तोही संपला. धर्मावरून जाण्याची सूक्ष्म पद्धत चालू झाली, एक प्रक्रिया आहे. विक आहे एक मुख, विक तो हजारो मुख, आणि तो अत्यंत सूक्ष्म आहे विषय. हा विषयच आहे एक प्रकारे. त्याच्यामुळं यातून आपण सतत वाचत राहिलो पाहिजे आणि दुसऱ्यालाही वाचवत राहिलो पाहिजे. कोणाच्या तरी ह्या क्रियेला आपण निमित्त पण नाही झालो पाहिजे, जेणेकरून आपल्याला पूर्व जीव आपले मात्रागमन न देखे परी पुढल्याचे वेश्यागमन देखे. हे सूत्र तर जनरली आपण प्रत्येक वेळा ऐकलेलं असतं, पाहिलेलं असतं की जो जीव आहे ना, आपण काय करतो याच्याकडे त्याचं काहीच लक्ष नसतं, परंतु पुढीलाचे वेश्यागमन म्हणजे एक उदाहरण देवाने दिलेलं आहे की आपण आपल्या आईवडिलांना त्रास देतो, मारतो, त्यांची मानमान्यता ठेवत नाही, त्यांची सेवा करत नाही, आणि दुसरा वेश्येकडे जातो आहे तर त्याचं आपल्याला लगेच खुपतं, त्याचा दोष आपल्याला दिसतो. अरे तो वेश्येकडे जातो आहे ती तरी परकी, तिनं ते काय असेल ते असेल, त्यांचं व्यवसाय आहे, परंतु तू तर घरातच असा वागतो आहे त्याच्यासारखाच, त्याच्याही जास्त, तर हा दोष आपल्याला दिसत नाही. म्हणून आपण कधी आपलं सीमावलोकन केलं पाहिजे. ते अन्य राटीमध्ये आहे निंदकाचे घर असावे शेजारी, परंतु ती खिलाडी वृत्ती, ती प्रवृत्ती आपली असली पाहिजे. आपली जर स्तुती केली तर आपल्याला बरं वाटतं, मग ती खोटी का असे ना. आणि आपलं जोर दोष याकडे सांगितले, चुकी सांगितले का त्याला लगेच राग येतो. उलट दोष दाखवणारा आपला खरा हितक्ष आहे, तो आपला खरा प्रेम करतो आहे, त्याला खरा धर्म कळलेला आहे, आणि आपणही धर्मावर राहावं आणि परमेश्वराला प्राप्त करावं ही त्याची इच्छा आहे. म्हणून गुरु हा कडक असला पाहिजे, आपले ही चिंतक आहे आपले कडक असले पाहिजे. काहीतरी घेण्याच्या उद्देशाने याला बरं वाटतं आहे म्हणून काहीतरी त्याचं मन भुलावणारे माणसं काही कामाचे नाही. मात्रागमन देखे न देखे म्हणजे आपण काय चुका करतो आहे, आपण काय वागतो आहे, खोटं बोलतो आहे, भामटेपणा करतो आहे, राजस प्रवृत्तीनं वागतो आहे, आपण अभ्यास करत नाही, ते आपण जरी केला तर आपण आपल्या जीवनात उतरवत नाही. मात्र हा काय करतो आहे काय नाही करत, हा कसा वागतो ना, हा कसा बोलतो आणि हा कसा राहतो, याच्यावर तर आपली जर नजर असेल तर तो सर्वात मोठा दोष आहे. आणि यातून आपण मग ते साधू संतांसाठी लागू पडतं, नामधारक वासनिकांसाठी लागू पडतं. साधू संतांचं बी दुसऱ्याकडं पाहणं, दुसऱ्याचं सांगणं प्रेमाने जनरल बोलणं गोष्ट वेगळी, परंतु हा असा तो तसा दोन साधू जर आले ना
तर ह्या साधू त्या साधूची नालस्ती करल, त्या साधू त्या साधूची नालस्ती करल. नामधारक वासनिक विचारलं पाहिजे का तुम्ही साधू आहे ते साधू आहे, तुम्ही एकमेकांना तुम्ही साधू तो आलं कुठून तुमच्याकडं. एक ह्या ज्या गोष्टी आहे या अनुभव राहतात. दोन साधू जर एकत्र आले तर एकाचं तोंड इकडं आणि एकाचं तोंड इकडं. आणि आम्हाला नामधारक वासनिकांना सांगायचं परमप्रीती करा, प्रेम करा, आपलं माना, मानमान्यता ठेवा, मर्यादा ठेवा आणि आपण मात्र चुकीचं वागायचं. तर ह्या गोष्टी सर्वांसाठी आहे. साधक नामधारक वासनिक आहे, साधक साधू संत आहे. नुसतं वासनिकांनीच आचार करायचा आणि साधू संतांसाठी काहीच आचार नाही आहे असं नाही. आजकाल वासनिकांनी कसं वागावं, आस्तिकांनी कसं बोलावं, वासनिकांनी कसं राहावं यावरती जास्त भर दिला जातो. परंतु साधू संतांनी कसं वागावं, कसं राहावं, कसं बोलावं यावरती भर देऊन आपल्यामध्ये आपण जर बदल करून आणला तर वासनिकांमध्ये आपोआपच बदल दिसेल. कारण मोठ्यांनी केलं का लहानांवरती प्रभाव पडत असतो. म्हणून देवसुद्धा करतात. देव गुरु म्हणून गोविंदप्रभू बाबांची किती मानमर्यादा ठेवतात. कधी स्वतः पूजा करून घेतली नाही. देवा ज्यावेळेस रुद्रपुराला जायचे त्यावेळेस. म्हणजे आता परमेश्वराच्या सन्निधानात आपण आहोत, आज्ञाप्रतिपालन करणं म्हणजे सन्निधान. आणि मग सन्निधानातच मग गुरुपूजन करून घेणं योग्य की अयोग्य हे आता खूप मोठा व्यापक विषय आहे. परंतु ह्या ज्या गोष्टी आहे हे फक्त या विषयाला मी स्पर्श केला. आणि म्हणून पूर्वजीव आपले मात्रागमन न देखे परी पुढल्याचे वेश्यागमन देखे हे अतिव्यापक सूत्र. याचं चिंतन करा. यावरती काही प्रतिक्रिया असेल तर नक्की कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.